कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याआधी आपण सुखकर्ता आणि दुःखहर्ता असलेल्या गणेशाचं स्तवन करतो, त्याचं वंदन करतो। महाराष्ट्रामधला गणेशोत्सव तर सर्व दूर पसरलेला आहे। या अशाच सुंदर महाराष्ट्रातील आणि निसर्गरम्य परिसरातील गणपतीचं स्वयंभू असलेलं ठिकाण म्हणजेच गणपतीपुळे, आणि ह्या गणपतीपुळ्याचाच आपला आजचा हा व्हिडिओ। आपण आता चिपळूणहून गणपतीपुळेला जाण्यासाठी निघालो आहोत। चिपळूणहून गणपतीपुळेला जाण्यासाठी आपण रस्त्याने किंवा समुद्रमार्गे दोन्ही मार्गे जाऊ शकतो, आणि ह्या प्रवासाची आणि निसर्गाची मजा घेण्यासाठी आपण समुद्रमार्गे जेटीने गणपतीपुळेला जाणार आहोत। जेटीने उतरल्यावर आणखीन 30 ते 45 मिनिटाचा प्रवास करून आपण गणपतीपुळेला पोहोचूयात। तेव्हा हा संपूर्ण प्रवास होईपर्यंत आपण या सुंदर निसर्गाचा आणि या प्रवासाचा आनंद घेऊयात। गणपतीपुळे हे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटं शहर आहे। इथले समुद्रकिनारे आकर्षक आहेत। त्याचबरोबर गणपतीपुळ्यापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतांचं जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक देखील आहे। आरे वारे समुद्रकिनारा हा गणपतीपुळ्याजवळील एक अतिशय सुंदर असं आकर्षण आहे। आता आपण फेरीबोटमध्ये आणि फेरीबोटने आपण गणपतीपुळेला चाललोय। ही फेरीबोट आपण तवसाळ इथून घेतली आहे। तर एका कारसाठी जो चालकासह जो दर आहे तो 200 रुपये आहे, आणि प्रति पर्सन जर प्रौढ व्यक्ती असेल त्याच्यासाठी 30 रुपये आहे, आणि छोट्या मुलांसाठी 15 रुपये रेट आहे। तर असं आपण रेट करून आणि ही जेटी करून आता आपण गणपतीपुळेला चाललोय। जेटीचा प्रवास संपलाय आणि आता इथे उतरून आपण पुढे रस्त्याने गणपतीपुळेला जाणार आहे। खोल निळा समुद्र, खारफुटी आणि नारळाच्या झाडांच्या हिरव्यागार हिरवळीमध्ये वसलेलं गणपतीपुळे हे महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखलं जातं। इथल्या या पवित्र वातावरणामुळे आणि अतिशय सुंदर अशा निसर्गामुळे इथे आल्यावर मनाला अमर्याद शांती आणि आंतरिक आनंदाची भावना उत्पन्न होते। आणि आता आपण गणपतीपुळेला पोहोचलोय। गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येकी काही दर आहे। तसं मोठ्या व्यक्तींसाठी 10 रुपये, लहान व्यक्तींसाठी 5 रुपये असं दर देऊन आपण इथे आतमध्ये प्रवेश करू शकतो, आणि गाडी पार्किंगसाठी 50 रुपये। तर हे सगळे पैसे देऊन आता आपण गाडी पार्क केली आहे आणि गणपतीपुळेच्या मंदिराकडे आता आपण चाललोय। हिंदुस्थानच्या 8 दिशात 8 द्वार देवता आहेत। त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिम द्वार देवता म्हणून ओळखली जाते। गणपतीपुळेच्या मागच्या बाजूला एक डोंगर आहे, आणि त्या संपूर्ण डोंगरावर गणपतीचं वास्तव्य आहे, आणि त्या कारणाने ह्या गणपतीच्या संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा मार्ग तयार केलेला आहे। जर आपण त्या डोंगराला प्रदक्षिणा पूर्ण केली तर आपल्या पूर्ण मनोकामना देव पूर्ण करतो, अशी भक्तांची इच्छा आहे। गणपतीचं महात्म्य
फक्त शिवपुराणातच नाही तर स्कंदपुराण, पद्मपुराण, वराहपुराण, मत्स्यपुराण, महाभारत या आणि अशा अनेक पुराणांमध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणाला गणपतीपुळे असं नाव पडलं कारण की हे ठिकाण गणपतीचं आहे. दुसरी गोष्ट, इथे समुद्रकिनारा जो आहे त्याच्या समुद्रकिनाऱ्यावरची वाळू ही पांढरी आहे. वाळू म्हणजे पुळे आणि म्हणून या ठिकाणाला गणपतीपुळे असं नाव पडलं. हे मंदिर 400 वर्ष जुनं असून जवळजवळ 1600 वर्षांचा याला इतिहास आहे. कारण पेशव्यांपासून हे मंदिर इथे वास्तव्याला आहे. इथे एक त्र्यंबकजी भिडे नावाचे ब्राह्मण होते. ते ह्या ठिकाणचे खोत होते. तर मोगलाईच्या काळामध्ये भिड्यांवर संकट कोसळलं तेव्हा त्यांनी अन्न पाणी ग्रहण न करण्याचा निर्धार केला. ते दृढनिश्चयी होते. ते म्हटले की मी इथे माझी इच्छा पूर्ण होईपर्यंत अन्न पाणी प्राशन करणार नाही. आणि शेवटी त्यांना दृष्टांत झाला. गणपतीने त्यांना दृष्टांत दिला की मी या ठिकाणी या डोंगरावर वास्तव्य करतोय. तेव्हा यानंतर तिथे त्यांचीच एक गाय होती. तर ती गाय सतत दूध द्यायची नाही आणि ती या ठिकाणावर येऊन एका पाषाणावर तिचं दूध विसर्जन करत असे. तेव्हा कळालं, त्यांनी इथे आल्यावर पाहिलं की तिथे एक पाषाणाची मूर्ती होती आणि त्या पाषाणाच्या मूर्तीवर ती गाय जी होती ती दूध विसर्जन करत होती. आणि अशा प्रकारे त्यांनी ही जागा स्वच्छ केली आणि मग ह्या ठिकाणी त्यांनी एक छोटंसं मंदिर बांधून हे ठिकाण गणपतीपुळे म्हणून प्रसिद्ध झालं. गणपतीपुळे हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण असल्याने आपण इथे कधीही आलात तर गर्दी पाहायला मिळतेच. त्याबरोबरच गणेशाचं दर्शन करून झाल्यावर प्रत्येकजण समुद्र सफरही नक्की करतोच. इथे गणपतीच्या समोरच्या आवारात भरपूर सारी छोटी छोटी दुकानं आहेत ज्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी काही ना काही नक्कीच उपलब्ध आहे. इथे असलेलं सुंदर असं मंदिर, छोटी छान छान दुकानं आणि ऋतूनुसार मंदिराच्या वाटेत कोकणातील रानमेवा म्हणजे कैरी, आंबे, करवंद हेही इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार केला असता गणपतीपुळे हे सर्व समावेशक असं एक पर्यटन ठिकाण बनलेलं आहे. देवदर्शनासाठी आलेल्या लोकांसाठी किंवा निसर्गप्रेमींसाठी, खवय्यांसाठी, सर्वांसाठी हे हवंसं वाटणारं एक सुंदर असं ठिकाण आहे. आणि आता बाप्पाचं दर्शन करून आपण गणपतीपुळेच्या समुद्रावर आलेलो आहोत. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि प्रचंड गर्दी अशी ही समुद्रावर आपण पाहत असाल. भरतीची वेळ आहे त्याच्यामुळे लाटाही खूप मोठ्या आहेत. दर्शन छान झालं गणपतीचं. आणि इथे आल्यावर इथली काहीतरी आठवण म्हणून ही सोनचाफ्याच्या फुलांची एक बाटली नर्सरीमध्ये तिथे आम्हाला भेटली, जी त्या नर्सरीवाल्या माणसाने सांगितली की खूप दिवस ही फुलं अशी ताजी राहतात म्हणून तिथनं ही बाटली घेतली आहे. देवाचा एक आशीर्वाद आणि देवाची इथे आल्याची आठवण म्हणून. आणि अशा प्रकारे इथे आपण समुद्रावर आहोत आणि इथून आपला व्हिडिओ आपण थांबवतोय. पुन्हा भेटूयात आपल्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद. देवाचं दर्शन झालं, समुद्र भ्रमंतीही झाली आणि हळूहळू सांजेवेळ व्हायला लागली. पाऊस असल्या कारणाने सूर्याचं दर्शन होत नव्हतं, पण त्याचं क्षितिजाखाली जाणं जाणवत होतं. सूर्योदय जसा मनाला प्रसन्न करतो तसाच सूर्यास्त मनाला निवांत करतो. गणपतीचं दर्शन करून आल्यावर समुद्र किनारा पाहत असताना सूर्याचा अस्त होताना पाहणं म्हणजे अगदी विलक्षण असा अनुभव. सूर्यास्त म्हणजे खरं तर परतीचा प्रवास आणि विहंगम अशा समुद्राचा आणि तिथल्या सांज वेळेचा निरोप घेऊन आपणही आपला हा प्रवास इथे थांबवूयात पुन्हा दुसऱ्या भेटीच्या तयारीसाठी. तोपर्यंत नमस्कार आणि आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद.